एक संस्कार आहे, राजकीय पक्षांकडून सदरची अपेक्षा देखील व्यक्त होत आहे। महाराष्ट्राला निवडणुका काही नवीन नाहीत। पंडित जवाहरलालजी नेहरूंच्या काळातील निवडणुका, विरोधकांशी त्यांचे असणारे संबंध नवे तर सर्व विचारधारा ज्या आहेत त्या विचारधारा या जिवंत असल्या पाहिजे आणि लोकांनी सचद विवेक बुद्धीला त्यांच्या आवाज देऊन, हाक देऊन निवडणुका घेतल्या पाहिजे आणि सर्वांना लोकशाहीमध्ये स्पेस असली पाहिजे, हे धोरण नेहरूजींनी ठरवलं। आणि त्याकरता त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात 6 बिगर काँग्रेसी लोकांना त्यांनी मंत्री केलं की जे काँग्रेसचे नव्हते। आणि त्याच्या मागचा हेतू की विचाराची देखील विविधता असली पाहिजे आणि त्यातून चांगलं काय, समाज हिताचं काय हे लोक निवडतील आणि त्याकरिता राजकीय पक्ष प्रबोधन करतील। मात्र ही आपली असणारी मोठी परंपरा, संस्कृती ही गुंडाळून ठेवल्या जात आहे। तर दुसरीकडे गावगाडा जेव्हा आपण चालवतो तेव्हा गावगाडा चालत असताना केवळ आणि केवळ राजकीय पक्ष म्हणून पुढे जाता येत नाही। सर्व स्थानिकांना सोबत घेऊन आणि स्थानिकांची मोठ बांधूनच पुढे जाणं आवश्यक असतं। हे पंचायत राजचं, स्थानिक स्वराज्य संस्थांचं स्वरूप याला देखील काळिमा फासत आहे आणि यांची जी भूक आहे, सत्तेची जी भूक आहे, ही आता एका फार मोठ्या लोकशाही गिळंकृत करण्याच्या निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेली आणि लोकशाहीला वाचवण्याच्या अनुषंगानं सर्व नागरिकांच्या सचद विवेक बुद्धीला आम्ही पुन्हा एकदा हाक देत आहोत। आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो पैशाचा जो मोठ्या प्रमाणावर वापर झाला, मतदारांना पैसे दिले गेले, प्रलोभन दिले गेले, त्याचाच कित्ता हा गिरवला जात आहे। महानगरपालिकेमध्ये आता अधिक बेशरम स्वरूपाचं एक चारित्र्य घेऊन भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे निवडणुकीला उतरले आहेत। घोडेबाजार नावाचा शब्द हा लोकशाही विरोधात वापरला जातो आणि निवडून आल्यानंतर घोडेबाजार मांडला असं म्हटलं जातं। मात्र यावेळेस घोडेबाजार जो आहे हा निवडून येण्याच्या आधीच हा घोडेबाजार हा भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मांडलाय। एकंदरीत अनुपोज निवडून आणण्याच्या या सर्व त्यांच्या कारणाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि निषेध करण्याच्या मागचं जे कारण आहे ते काँग्रेस ही भूमिका यामागे नाही, तर संविधान आणि लोकशाही आणि निकोप लोकशाही या अनुषंगाने देखील आज सगळ्या नागरिकांनी या सर्व प्रवृत्तीचा आणि या सर्व घटनांचा निषेध केला पाहिजे, ही भावना देखील या निमित्ताने व्यक्त करतो। अनपोज या आपोआप झालेला नाहीत, अनपोज कोणी माणूस लोकप्रिय झालेला नाहीत। अनपोज करण्याकरता मोठ्या प्रमाणावर धाक, दफट आणि पैशाचा मोठा खेळ झालाय आणि हा सगळा खेळ असताना याचे मूक साक्षीदार हे निवडणूक आयोगाचा मूक साक्षीदार कुठेतरी बनलेला आहे। व्यवस्था ही देखील या सगळ्या गुंडागर्दीमध्ये ही सत्ताधाऱ्यांचा त्यांना सपोर्ट करत आहे, त्यांना पाठिंबा देत आहे, हे देखील या निमित्ताने स्पष्ट होत आहे। आणि वेळीच आपण सावध जर झालो नाही तर का आपल्याला माफ करणार नाही, ही देखील साध काँग्रेस पक्षाच्या वतीनं तमाम नागरिकांना या ठिकाणी घालू इच्छितो। आणि अनपोज जरी निवडणुका झाल्या असल्या तरी नोटाचा जो अधिकार आहे तो अबाधित आहे। त्यामुळे नोटाचा अधिकार हा अनपोज झालेल्या ठिकाणी जो निवडून आलाय हा सोडून हा जो ऑप्शन आहे तो दाबण्याच्या अनुषंगानं तिथे मशीन ठेवावी। मतदानाच्या दिवशी निवडणुका होत असताना लोकांना या सगळ्या प्रक्रियेचा निषेध नोंदवता यावा किंवा त्यांना त्यांचा अधिकार जो आहे तो मतदानाचा वापरता यावा, म्हणून निवडणूक आयोगाने त्या दिवशी तिथे अनपोज, तथाकथित अनपोज जरी नोटा या ऑप्शनचं बटन आणि मशीन त्या ठिकाणी ठेवावी, ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे। या सर्व प्रक्रियेला काळिमा फासण्याचं जे काम आहे हे अनेक पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी झालंय। देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि विधानसभा, विधान परिषदेचे सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत हे सर्व एक संविधानिक पद आहे, हे गरिमेचं पद आहे। आपण राज्यपालांना, राष्ट्रपतींना महामहिम म्हणतो आणि विधान परिषदेच्या अध्यक्षांना देखील त्याच प्रवर्गामध्ये आपण समजतो।
ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात. जेव्हा निवडून येतात तेव्हा भलेही ते कोणत्या पक्षाचे असतात, मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कस्टोडियन म्हणून, सभागृहाचं कस्टोडियन म्हणून आणि संविधानाचा कस्टोडियन म्हणून त्या ठिकाणी त्यांची कर्तव्य पार पाडली पाहिजे. मात्र जे नार्वेकर नावाचं जे प्रकरण महाराष्ट्राच्या जाज्वल्य स्वरूपाच्या एक सांस्कृतिक इतिहासामध्ये एक समोर आलेला आहे, हा सगळा आपली संस्कृती बुडवणारा, महाराष्ट्र धर्म हा डुबवणारा अधर्मी अशा स्वरूपाचं राहुल नार्वेकरांचं एकंदरीत आतापर्यंतचं योगदान आणि त्यांचं कर्तृत्व राहिलेलं आहे. हे कर्तृत्व फक्त भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून आहे अथवा हे करंटेपण हे कायम स्वरूपामध्ये त्यांच्या कपाळावर गोंदवल्या गेलेलं आहे. महाराष्ट्राचंही हे काळा एक पान आहे. एवढं परखड त्याच्यावर टीका करण्याचं कारण काय, तर राहुल नार्वेकरांना दुसऱ्यांदा विधानसभेचा अध्यक्ष का केलं, कारण पहिल्या वेळेस त्यांनी अनुसूचित 10 अर्थात पक्षांतर बंदी कायदा या विषयाच्या अनुषंगानं सत्ताधाऱ्यांना मदत केली. त्यावेळेस त्यांनी संविधानाच्या छातीत सुरा गोपसण्याचं काम हे राहुल नार्वेकरांनी केलं होतं आणि त्यावेळेस अनुसूचित 10चं मर्डर केलं, संविधानाचं मर्डर केलं. म्हणून त्यांना दुसऱ्या टर्ममध्ये शबाशी खातर पुन्हा विधानसभेचा अध्यक्ष करण्याचा बेशरमपणा, क्रूरपणा हा भारतीय जनता पक्षानं त्यांच्या निवडीच्या वेळेस दाखवला होता. आता हेच राहुल नार्वेकर यावेळेस निवडणूक आयोगाला फासावर लटकवण्याचं काम हे सर्वांच्या साक्षीनं हे करत आहेत. या संदर्भामध्ये आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, त्यांच्याकडे आम्ही धावून गेलो आणि निवडणूक आयोगाने सगळं ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोग सकाळी आमच्या पत्राचं उत्तर संध्याकाळी देताना सांगतो की पुरावे सादर करा. लाज वाटली पाहिजे निवडणूक आयोगाला. अहो, पुरावे काय, हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये आहे. तुमचा निवडणूक निर्णय अधिकारी तिथे बसलेला आहे, तिथे प्रत्येक गोष्टीचा CCTV असतो, अर्ज देणाऱ्या माणसाचं रेकॉर्डिंग केलं जातं, सगळं व्हिडिओ शूटिंग असतं. ही असणारी सुप्रीम कोर्टाचीच नव्हे तर ही निवडणूक आयोगाची असणारी एक मोठं निर्देशानुसार नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांसोबतच आपल्याला निवडणूक आयोगानं जी मोटर्स ऑपरेटिव्ह ठरवून दिली त्यातला तो भाग आहे. आता ते फुटेज तुमच्या जवळ आहेत, आम्ही आपल्याकडे तक्रार केलेली आहे. त्या तक्राराची आपण चौकशी करायला पाहिजे, ताबडतोब गुन्हे दाखल करायला पाहिजे. मात्र आता यातून तो मी नव्हेच नावाचं जे नाटक आहे हे निवडणूक आयोग करतोय. इथं पर यावर आम्ही सांगितलं की आम्ही आंदोलन तिथे दालनात येऊन बसू. त्यावर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश, आता चौकशीचे आदेश दिल्यावर चौकशीमध्ये निष्पन्न हे झालं की यामध्ये अधिकाऱ्यांचं चुकलेलं आहे आणि यामध्ये ज्या आम आदमी आणि समाजवादी या 2 पक्षांनी हे पैसे भरून टोकन देऊन देखील अर्ज भरून घेतले नाही ही बाब सगळ्यात उघडकीस आली आहे. आणि हे का भरून घेतले नाही तर तिथे दरवाजावर आणि त्या परिसरात दस्तूरखुद्द राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष ठिकाणी थांबतात, तिथे दमदाटी करतात, प्रशासनावर दबाव आणतात, लोकांना आत जाऊ देत नाही. अशा स्वरूपाच्या तक्रारी आणि अशा प्रकारची परिस्थिती आहे. दुपारी 4 वाजेनंतर तर CCTV फुटेज हे गायब केलं जातं आणि विधानसभेचे अध्यक्ष एवढं सन्मानाचं पद, एखादा चौकातला टपोरी पोरगा जसा वागतो, एखादा मौवाली जशी दमदाटी करतो तशी मौवाल्यासारखी टपोऱ्यासारखी दमदाटी राहुल नार्वेकर हे करताना आढळून आलेले आहेत. कोणाला पोलीस मारतील सांगतात, त्यांचे हातवारे बघा, त्यांची देहबोली बघा. काय आपल्या विधानसभेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष इतका चीफ स्वरूपामध्ये त्यांचं वर्तन आहे. चीफ मिनिस्टर अजून किती चीफ लोकांना तुम्ही प्रमोट करणार हाही प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतोय. राहुल नार्वेकरांच्या कार्यालयात 70 कर्मचारी आहेत आणि चुनचुनके त्यांनी याची निवड केलेली आहे. आम्ही माहिती मागत आहोत की त्यातले आपण अधिकृत किती आहेत आणि यामध्ये जे भ्रष्ट कारभार करण्याकरता महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. कोणाचा सिडकोचे प्लॉट घेऊन करण्याचा धंदा आहे, कोणाचा MIDCचा धंदा आहे, कोणी बिल्डरशिपमध्ये आहे, कोणी ब्लॅकमेलर आहे. असे सगळे जे गुंड जे आहेत, असे जे भ्रष्ट अधिकारी जे आहेत यांना एकत्रित विधानसभेमध्ये करून त्या ठिकाणी विधानसभे अध्यक्ष म्हणून नव्हे तर एक आका म्हणून वावरण्याचं एक पाप हे राहुल नार्वेकरांकडून होत आहे. आणि जर आता अधिकाऱ्याची कृती अयोग्य अशा स्वरूपाचा शेरा असणारा जर अहवाल प्राप्त झालेला आहे तर निवडणूक आयोग मुख गळून गप्प का? आणि असा अहवाल आल्यानंतरही त्या अहवालामधली जी एक ओळ आहे ती पोटकेपणा ज्याला म्हणतात, थिक स्किन ज्याला म्हणतात,
गेंड्याची कातडी ज्याला म्हणतात, बेशरम ज्याला म्हणतात, त्याचा अहवालात सांगितलंय की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कृती कायद्यानुसार उचित असली तरी प्रशासकीय आणि व्यावहारिक दृष्ट्या योग्य नसल्याचा ठपका अहवालात ठेवलेला आहे. हे कोणते शब्द आणले? कायदेशीररित्या योग्य आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून अयोग्य. म्हणजे शब्द छळ जो आहे, बुद्धिभेद जो आहे, केसानी गळा कापणं जे आहे, हे कसं असतं हे या माध्यमातून लक्षात येतं. राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल करावेत. ते सीसीटीव्ही जे फुटेज जे आहेत ते सार्वजनिक करावं. तिथल्या ज्या उमेदवार, जे 2 उमेदवार आहे आम आदमी पार्टीचे आणि समाजवादीचे, यांच्या तक्रारी घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. तिथे धमकवल्या प्रकरणी हरिभाऊ राठोड जे आहेत यांच्या तक्रार घेऊन त्यांच्या धमकवल्याच्या अनुषंगानं त्यांच्यावर धावून गेल्याच्या आणि त्यांना दमदाटी केल्याबद्दलही गुन्हे राहुल नार्वेकरांवर दाखल व्हावेत, ही काँग्रेस पक्षाची आमची एकंदरीत मागणी आहे. विधानसभाचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या मान्यतेनुसार नवीन आमदार निवास बनवणे, त्यासोबत नवीन विधान भवन बनवणे, अशी मोठमोठी विकास कामं होतात आहेत. विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होते, भ्रष्टाचार होतोय. एका पर्टिक्युलर व्यक्तीलाच कंत्राट ही सगळी मिळतात आहेत. परंतु विधानसभेचं हे एवढं मोठं आर्थिक काम होत असलं तरी याच्यामध्ये भ्रष्टाचार समोर येत नाहीये, त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार कोणी टाकू शकत नाही, अशा पद्धतीची प्रोव्हिजन आहे. नक्की काय आहे? निवडणूक आयोगात बोलावं कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही असा भारत सरकारने नियम तयार केल्यापासून निवडणूक आयोग सैराट सुटलेला आहे. याच पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांना जे विशेष अधिकार दिलेले आहेत त्या विशेष अधिकाराचं हनन होत आहे आणि यांना या सर्व एकंदरीत भ्रष्ट, आर्थिक स्वरूपाचा भ्रष्टाचार, संवैधानिक स्वरूपाचा भ्रष्टाचार आणि व्यवस्थेमध्ये कोणाला अडवण्याचा भ्रष्टाचार, या तिन्ही प्रकरणामध्ये नार्वेकर हे दोषी असल्यामुळे त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये महामहिम राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करायला हवं, ही देखील आपल्या निमित्तानं मागणी आहे. राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा उचललेला होता, केंद्रीय पातळीवर महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचला. जसं आता बिनविरोधचा काही धडाका लावलेला आहे भाजपनं, त्याच्या विरोधात काँग्रेस कुठेही आक्रमक दिसत नाही. आता काही वेळापूर्वी मनसेनं हायकोर्टात याचिका दाखल केली. तुम्ही काय रस्त्यावर लढणार की न्यायालयीन लढाई लढणार या सगळ्या संदर्भात? वोट चोरीच्या अनुषंगानं महाराष्ट्रभर रॅली झाल्या, महाराष्ट्रभर आम्ही रस्त्यावर उतरल्याचं आपण बघितलं. याच टिळक भवनच्या समोर देखील आम्ही जे आंदोलन केलेलं आहे तेही आहेत. अनेक आंदोलन झालेले आहेत. थेट कामठीचं आंदोलन आहे जिथे राहुल गांधींनी उल्लेख त्यांच्या लेखात केला होता. नंतर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये आमचं आंदोलन झालेलं आहे. ते आंदोलन सर्वदूर केलेली आहेत आणि हा विषय आम्ही एक वॉर रूम, एक कक्ष या संदर्भातला सगळा स्थापन करून त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. निवडणूक या सगळ्यांच्या अनुषंगानं कोर्टात जावं का जाऊ नये या संदर्भामध्ये 2 मतप्रवाह आहेत. आम्ही त्याच्या संदर्भात कायदेतज्ञांशी बोलून काँग्रेस पक्ष त्या संदर्भातील पुढील भूमिका घेईल. राठोड एका समाजाचं प्रतिनिधित्व मागच्या अनेक वर्षांपासून करतात, पण त्यांना राहुल नार्वेकर थेट म्हटलेले की मुंडे साहेबांनी तुमच्यावर खूप उपकार केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ही सगळी सुरक्षा व्यवस्था आणि हे सगळं मिळालेले हे तात्काळ काढून द्यावं. ही भाषा कितपत योग्य आणि एका समाजाचं नेतृत्व करताना त्याला असं बोलणं हे कितपत योग्य? समाजाचं नेतृत्व करत असेल तर ती बाब आपल्या ठिकाणी आहे. मात्र ते भारताचे एक सन्माननीय नागरिक आहे. त्यांच्याच संदर्भात काय, कोणाच्याही संदर्भामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांनी किंवा कोणत्याही माणसांनी असे गैरवर्तन करू नये आणि त्यांची एकंदरीतील भाषा, त्यांचे शब्द हे सर्व जे आहेत हे टपोरी प्रवर्गामध्ये म्हणत आहेत. मव्वाली ज्याला म्हणतात तशा स्वरूपामध्ये आपले विधानसभेचे अध्यक्ष वागतात आहे. हे दुःख आहे, हे दुर्दैव आहे. सर, ज्या वंचित सोबत तुम्ही युती केली त्याच वंचितमुळे काही ठिकाणी काँग्रेसला फटका देखील बसायला पाहायला मिळतोय. ऐन वेळी फॉर्म भरण्याच्या आदल्या रात्री त्यांनी 16 जागा परत केल्या, मग 5 जागा त्यांनी असे उमेदवार दिले जिथे तुम्ही उमेदवार दिले होते. वंचितची युती केल्यामुळे कुठे ना कुठेतरी काँग्रेस देखील आता हा जो म्हणजे पेच जो आहे तो निर्माण होतोय का तुमच्या समोर? 62 जागा या वंचितच्या पक्षाशी आणि काँग्रेस पक्षाचा जो करार होऊन त्या याच सभागृहात इथेच तो आपल्या सगळ्यांसमोर त्या 62 जागा कोणत्या हे सांगितलं होतं आणि एका दिलाने आणि सोबत मुंबई आणि जिथे शक्य असेल तिथे सोबत आपण आघाडी करून लढू ही ठरलेली भूमिका होती. भूमिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा
तडा जाऊ नये अशा प्रकारची एकंदरीत भूमिका ही दोन्ही पक्षांनी त्यावेळेस घेतली होती. मात्र निवडणुकीच्या अर्ज भरायच्या वेळेस 21 जागी उमेदवार नाहीत, त्यामुळे आमच्या पक्षाची देता येईल का याची चाचपणी झाली. नंतर काही अजून जागा कमी झाल्या, 19 ठिकाणी पंजाचे उमेदवार उभे केले तरी चालतील अशी भूमिका देखील वंचितने घेतली. आणि आघाडी आणि युती जेव्हा करतो तेव्हा सदरचा जो समन्वय आहे हा काही चुकीचा नसतो. त्यामुळे हा आमच्या आपसातील एक विषय होता, तो आम्ही एक सोय एकमेकांची आणि ती सोयरीक जी आहे त्या प्रवर्गामध्ये या संदर्भामध्ये आमचा संवाद हा होता. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला एक भूमिका घेऊन पूरक भूमिका घेणं हे त्या विषयाच्या अनुषंगानं आवश्यक होतं. मात्र ज्या 5 ठिकाणी वंचितनी 62च्या व्यतिरिक्त 62चा करार झाल्याच्या व्यतिरिक्त 5 ठिकाणी जे उमेदवार दिले ते वास्तविक पाहता ते अनावश्यक होते. त्यामध्ये 3 ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, त्यात चंद्रकांतजी हंडोरे साहेबांच्या परिवारातील एक सदस्य आहे आणि एक जागा जी आहे ती जानकर साहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाची एक जागा आहे. आणि रासुगळी साहेबांनी जो रिपब्लिकन पक्ष जो बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्याची एक धारा जी सांभाळली होती त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक उमेदवार आहे. या ठिकाणी उमेदवार नसते दिलं तर अधिक बरे झाले असते, ही या निमित्तानं माझी भूमिका आणि भावना आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या समोर या वंचितच्या सोबत आघाडी झाली याचा मी आनंदही व्यक्त केला होता. आणि ही आघाडी अशीच टिको आणि पुढे वृद्धिंगत हो ही अभिलाषा देखील व्यक्त केली होती. ती अभिलाषा अजूनही माझी जिवंत आहे. सोलापुरात बोलताना तुमच्या खासदार यांच्यावर बी टीम आहे असे सगळे प्रकारचे मुद्दे उपस्थित केलेले तुम्ही स्वतः वंचित सोबत आघाडी करताना पुढे होता आणि आता त्यांच्यावरून टीका केली जाते. आमच्या काही नेत्यांवर आणि पक्षावर जी टीका होत आहे ही अकलनीय आहे. आज मुळात संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा घेऊन वंचित आणि काँग्रेस सोबत चालली पाहिजे, ही काळाची गरज आहे. तो आजचा युगधर्म आहे आणि मोठ्या प्रमाणावर संविधानवाद्यांची तशा प्रकारची भावना आहे आणि त्या भावनेचा आदर हा दोन्ही पक्षांनी ठेवला हे शुभ संकेत आहे. यामध्ये काँग्रेसचं काय चुकतंय आणि काँग्रेसच्या संदर्भामध्ये त्यांची वोट किती किंवा आमच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये कुठेही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. आता थेट स्वरूपामध्ये संविधान बचावची भूमिका घेऊन मैदानात उतरण्याची आवश्यकता आहे. आणि देशामध्ये आज संविधान वाचवण्याकरता सगळ्यात आग्रही आणि प्रयत्नशील कोण असेल तर राहुल गांधी आहेत. राहुल गांधीच्या हातात स्वतः संविधान असतं आणि राहुल गांधींनी कुठल्याही प्रकारची तडजोडी संविधानिक मूल्यांवरही केलेली नाही. त्यामुळे एक सक्षम अशा स्वरूपाचं एक नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष काम करत असताना थेट बाबासाहेबांचा वारसा हा वंचित बहुजन महासंघाच्या माध्यमातून आदरणीय प्रकाश आंबेडकरजी सांभाळत आहेत. आणि संविधान निर्माता आणि संविधान संरक्षक अशी आज काँग्रेस पक्षाची आणि वंचितची ही अंडरस्टँडिंग ही असली पाहिजे. आणि ती असत असताना त्यांनी आमच्यावर काही बोललं म्हणून आम्ही खुलासा करणं किंवा मागचे सगळे जे संदर्भ आहेत ज्याची आज आवश्यकता नाही, कारण गडे मुर्दे उखाडणे में कोई मतलब नाही आणि फुला खालून यवाना खूप पाणी हे वाहून गेले. आज आपण जिथे उभे आहोत तिथून निकरीची लढाई लोकशाही वाचवण्याकरता, आज संविधान वाचवण्याकरता, संविधानिक मूल्यांकरता आज पुन्हा एकदा मोठा स्वातंत्र्य संग्रामाचा लढा पुकारण्याची आवश्यकता आहे. आणि या लढ्यामध्ये आम्ही आमची आर्त हाक जी आहे ही भारताच्या नागरिकांना आहे आणि आमचे सहविचारी म्हणून वंचितला देखील अशाच प्रकारची त्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि आपण या भूमिकेतून पुढे जाऊ ही त्यांच्याकडून असणारी आमची अपेक्षा आहे. सर, माजी आमदार आहेत नरेंद्र पवार भाजपचे, ते म्हणतात की धनुष्यबाणाचा सुपडा साप जो आहे तो बदलापुरातून आता सुरू झालेला आहे आणि त्यासोबतच इथच्या खासदारांनी जास्त गुंडगिरी किंवा दमदाटीपणा करू नये. त्यांचे वडील त्यांचे बाप नरेंद्र मोदी आहेत. एक फार महत्वाचा मुद्दा मी या निमित्तानं महाराष्ट्रातील जनतेच्या निदर्शनास आणू इच्छितो. एक महाराष्ट्रात नुरा कुस्ती सुरू आहे आणि त्या नुरा कुस्तीमध्ये फक्त जातात आहे, भांड्या टोकल्या जातात आहे आणि मी मारायचो तू रडायचो सोंकर अशा स्वरूपाचं एक तमाशा आणि अशा स्वरूपाचं एक महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख समजून आणि मूर्ख बनवण्याचा खेळ हा
भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात, भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेना, अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस, हे 3 पक्ष जे आहेत ही नुरा कुस्ती खेळत आहेत. मोहोळ म्हणतील अजित पवारवर टीका करतील, अजित पवार हे मोहोळांवर टीका करतील, मग थोड्या वेळाने चंद्रकांत पाटलांवर टीका करतील. हे जे सगळं चाललंय हे नाटक आहे. आणि या नाटकामध्ये मारायचं सोंग करतो, तू रडायचं सोंग कर, अशी यांची असणारी अंडरस्टँडिंग आहे. अहो, तुम्हाला टीका करायची ना, तर टीका करायची तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा. आणि भारतीय जनता पक्षाला जर उत्तर द्यायचं तर कशाला उत्तर देत बसता, त्यांना सत्तेतून बाहेरची वाट दाखवा. मलिदा खायला एकच, चोर चोर मौसेरे भाई एकत्र, एक थाली के चट्टे पट्टे दोघे. आणि निवडणुकीच्या स्टेजवर गेल्यानंतर जे नाटकं करतात आहे, या सर्व नाटकीपणाबद्दल आता यांना ऑस्कर पुरस्कार द्यावा का नटसम्राट म्हणून यांचा उल्लेख करावा, हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. सर, खरं तर शेवटच्या दिवशी सभा घेण्यासाठी सगळेजण छत्रपती शिवाजी महाराज पार्क वरती अर्ज दाखल करण्यासाठी घाई करतात. ठाकरे बंधूंनी दाखल केला होता, मात्र त्यात काही त्रुटी आढळल्या, त्यांना अजूनही पार्क मिळाले. आपण अर्ज दाखल करण्याचा सभांचं कसं आयोजन असेल या संदर्भामध्ये मला कल्पना नाही. सर, सर आप राहुल नार्वेकर के मुद्दे पर काफी ज्यादा आक्रामक है, क्या उनकी उस पूरे चुनाव आयोग की भूमिका को किस तरह देखती है मुद्दे पर, और क्या जिस तरह निर्विरोध चुनाव को लेकर बवाल कर रहा है, क्या कोर्ट भी जाएंगे आप लोग? राहुल नार्वेकर, इनका जो रवैया है, उन्होंने सीधे तरीके से उनकी पद की गरीब है, उन्होंने उसको बेच डाला है और बेशरम तरीके से उनका बर्ताव रहा है. मवाली जिस प्रकार से भाषा का इस्तेमाल करते हैं, जैसे जो बॉडी लैंग्वेज होती है, उसी तरह के से वो वहाँ कैंडिडेट को वहाँ पर वो उनसे झगड़ा कर रहे हैं, उनको नॉमिनेशन भरने के लिए रोक रहे हैं. और इसका सारा सीसीटीवी फुटेज होने के बावजूद और सारा मामला पब्लिक डोमेन में होने के बावजूद चुनाव आयोग जो है उनको बचाने की कोशिश में है. उनका एक तरीके से भ्रष्टाचारी है और इन भ्रष्टाचार और उस पद की गरिमा को उन्होंने खो देने के कारण उनको तात्काल स्वरूप में बर्खास्त करना चाहिए. उनको आचार संहिता के उल्लंघन की धाराओं के तहत, उसके साथ ही 2 कैंडिडेट को नॉमिनेशन भरने से रोकने के जुल्म में, और राठौड़ जी जो एक वहाँ थे मौजूद, उनको वो थ्रेटिंग करने, इन तीनों मामलों पर उन पर कानूनन कार्रवाई होना चाहिए. आपने जो कहा कि नोटा का इस्तेमाल करने की बात है, जो मांग कर रही है कांग्रेस, उस पे जरा चुनाव आयोग जो है, इस चुनाव आयोग और सरकार की मिलीभगत और व्यवस्था भी उनके साथ है. जो सौदेबाजी होती है, जो सौदेबाजी चुनाव के बाद जो होती रहती है, तो इस बार चुनाव से पहले ही बदकिस्मती से वो देखी गई, पाई गई. और निर्विरोध आने में जो एक षड्यंत्र है, वहाँ पर वास्तव में किसी की लोकप्रियता के कारण ये नहीं हुआ है, तो उनको धमकाकर सत्ता जो है उसका इस्तेमाल करते हुए, पैसों का इस्तेमाल करते हुए निर्विरोध चुनाव करने का एक गलत काम ये सत्ताधीशों ने किया है. मगर कॉन्स्टिट्यूशनली वोटिंग ये हर आदमी का एक अधिकार है. ये नागरिक है, नागरिक इसलिए वो मतदाता है, तो नागरिक का अधिकार भी इसमें कहीं ना कहीं छीने जा रहा है. तो इसमें से किसी को वोट नहीं, नोटा जो है वो नोटा की मशीन उस दिन तमाम बूथ पर लगाई जाए और लोगों को उनका जो वोटिंग का हक है उसको अदा करने की इजाजत दी जाए. यूपीटी और एमएनएस कहने करीब 5 से 8 करोड़ रुपए तक दिए गए उम्मीदवारों को नामांकन पीछे लेने की, क्या आपके पास कोई जानकारी आ पाई है? आप लोगों के आरोप है? ये जानकारी के लिए किसी की मोहर की मुझे लगता जरूरत नहीं. नगर पालिका के, नगर निगम के चुनाव में 8-8, 10-10 हजार प्रति वोट बटे, ये हम सब जानते हैं. मैं माध्यमों का भी यहाँ धन्यवाद देना चाहूंगा कि उन्होंने भी इस प्रकार से जो पैसे बट रहे थे उसकी भी बहुत बड़े पैमाने पे रिपोर्टिंग उसका हुआ है. तो जो एक वोट के लिए जो 8,000, 10,000 रुपए खर्च करते हैं, वो एक कैंडिडेट के विड्रॉल के लिए इतना अमाउंट जो है वो खर्च करना बिल्कुल स्वाभाविक है. इसके अलावा बीएमसी चुनाव में शिवसेना यूपीटी और देवेंद्र फडणवीस के बीच में क्रेडिट वॉर चल रहा है. उनका कहना है, कोई कह रहा है कि कोस्टल रोड हमने बनाया, कोई कह रहा है कोस्टल रोड हमने बनाया. इस क्रेडिट वॉर पर कांग्रेस की क्या भूमिका है सर? ये आखिर में सरकार जब गवर्नेंस कुछ करती है तो उनका वो उत्तरदायित्व होता है, काम भी होता है कि ये सारा चीज़ें करे. मुंबई महानगर पालिका ने जो काम किया था, उसकी जो टेक्निकल सैंक्शन है, जो है एडमिनिस्ट्रेटिव सैंक्शन जो है,
ये किस तारीख का था, ये डेट अवेलेबल है। उस वक्त मुख्यमंत्री कौन थे, वो अवेलेबल है। मुख्यमंत्रियों ने और सरकार किसका था, सरकार के जो जो चीफ मिनिस्टर थे, जिनके पास अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट था, उन्होंने इस पे मोहर लगाई और उसमें सहयोग दिया, ये भी रिकॉर्ड पे है। तो ये तमाम रिकॉर्ड जो दर्शाते हैं, तो ये मुंबई की जो सारी योजनाएं हैं, मेट्रो से लेके कोस्टल वार से लेके तो ईस्टर्न हाईवे को लेके तो नावा शिवा का जो नया रास्ता बना है, जिसको अटल सेतु नाम दिया है, उसको लेके राजीव गांधी सेतु जो सीलिंग हम कहते हैं उसको, ये सारे जो चीजें हैं, ये तमाम चीजों के साथ भारतीय जनता पार्टी का कोई वास्ता नहीं है। उनका कोई इसको लेकर उनका कोई उन्होंने ये सारे चीजों का क्रेडिट लेने से पहले जो दिवंगत जी विलासराव जी हो या पृथ्वीराज जी हो, इनके साथ उद्धव ठाकरे जी का भी जरूर उसमें साथ है, ये सारों को क्रेडिट नहीं उनको देना है और खुद को लेना है। तो पहले अरबी समुद्र में जो छत्रपति शिवाजी महाराज की जो विश्व में सबसे बड़ी जो प्रतिमा वहां खड़े करने वाले थे, उसका क्या हुआ, उसके भूमि पूजन के लिए आप नरेंद्र मोदी जी को कहा है, नहीं आपका नई स्टैच्यू वहां पर तो चबूतरा होता है, वो कहा है, इतना तो भी दिखा है और फिर आप क्रेडिट लेने की प्रयास करें। सर, प्रचार का दौर शुरू हो गया है, सभी पार्टियों के बड़े नेता पे प्रचार कर रहे हैं। तो कल में ओवैसी भी आए थे, लेकिन उन्होंने अपने प्रचार और भाषण में कहा कि संविधान वी द पीपल से शुरू होता है, भारत माता से नहीं। तो इस तरह के बयान म्युनिसिपल चुनाव में दिए जा रहे हैं, इस पर क्या कहेंगे? वी द पीपल जो है, उसका जो वास्ता है वो देश से है, और सारा देश यानी भारत है, और सारे देश की जय यानी भारत माता की जय। ये डिस्कवरी ऑफ इंडिया में पंडित जवाहरलाल नेहरू जी ये समझा के गए। उनको भारत माता कहने में ऐतराज है तो मादर वतन जिंदाबाद है, ये वो जरूर कहे, ये मेरे उनसे राय है। इसके अलावा ओवैसी की पार्टी की तरफ से फिर एक बार कहा गया कि धारावी में कहा गया कि कोई कलमा पढ़ने वाली हमारी बहन मुंबई की मेयर बनी, इस तरह की हमारी इच्छा है। आप सर किस तरह से लगता है, आपको लगता है कि कोई कलमा पढ़ने वाली महिला होगी मेयर बनने का? ये मराठी बनना चाहिए, उत्तर भारतीय बनना चाहिए, खान ने बनना चाहिए, बान बनना चाहिए, कलमे वाला बनना चाहिए, ओम श्री राम चाहे, इंसान बनना चाहिए, इंसानियत को संभालने वाला, भारत के संविधान का संवर्धन संरक्षण करने वाला और संवैधानिक प्रक्रिया से वहां पर मेयर बनना चाहिए। सर, स्टेट इलेक्शन कमीशन ने रिपोर्ट मंगाई है जो बिनविरोध चुने गए उनके खिलाफ, लेकिन आरओ और जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर उन पर ही संशय है। तो ऐसे में कांग्रेस पार्टी क्या कोर्ट जाएगी कि किस तरीके से कोर्ट मॉनिटर्ड इस पे जांच की जाए? कोर्ट में अभी रास्ता कितना कठिन है ये बदकिस्मती से उसको भी जानते हैं। किसी प्रकार के ट्रैप में हम इस सेंसिटिव, और जैसे नार्वे जी का जो था उसकी भी रिपोर्ट सरकार ने मांगी थी। उसमें क्या कहा कि कानूनन तौर पर उन्होंने सही किया, मगर एडमिनिस्ट्रेटिवली और दृष्टिकोण से उनकी गलती हो गई। तो इसी प्रकार से और मैनेज करके रिपोर्ट लाएंगे। कुल मिला के भारतीय जनता पार्टी जो है वो वॉशिंग मशीन है, उस तमाम वॉशिंग मशीन में उन्होंने नेताओं को धो ही दिया है। अभी अधिकारियों को भी बचाने का प्रयास उस वॉशिंग मशीन के माध्यम से वो करेंगे। उद्धव ठाकरे के ऊपर मुस्लिम जो है आरोप लगा रहा है तुष्टिकरण का कि लोग किया जाए, कांग्रेस पार्टी कैसे देखती है? क्रिमिनल बैकग्राउंड के लोगों को राजनीति में प्रमोट नहीं करना चाहिए, ये कांग्रेस पार्टी की राय थी, राय है और राय रहेगी। सर, मुख्यमंत्री का बयान आया कि एक फोटोग्राफर है और दूसरा कार्टूनिस्ट है, दोनों मिलके ने युति बनाई है, करप्ट युति है, इस तरह से बयान दिया। दूसरी तरफ उद्धव ठाकरे का बयान आया अमित शाह टर्म को लेके, उनके जो सरनेम है उसको लेके मजाक उड़ाया गया, क्या कहना चाहेंगे? इसमें बस ये उद्धव जी के और इसमें बयान पर मैं तो नहीं कहूँगा, मगर देवेंद्र फडणवीस जी गजनी है, तो वो कुछ बोलते हैं तो कोई ज्यादा दिल बात और साफ तौर पे कहा है कि उनके खिलाफ प्रोसिक्यूशन ने प्राइमरी सबूत दंगों के पेश किए हैं। के ये मामले से एक पोलराइजेशन देश में करने का राष्ट्रीय स्तर पे शुरू हुआ था, और उसका जो भी है वो फास्ट ट्रैक में चीजों एक बार वो अंत तक वो मुद्दा ले जाए, उसको ऐसे पेंडिंग रखने का कोई कारण नहीं। आपके पास सबूत है, प्रक्रिया है,
तो सरकार में यदि हिम्मत है सच को सामना करने की तो तात्काल स्वरूप में फास्ट ट्रैक में जाए और ये जो मामला है जजमेंट सुनाए। सर बीएमसी चुनाव में मराठी अस्मिता एक बड़ा मुद्दा है। कल राज ठाकरे ने फिर एक बार कहा था कि हम हिंदू हैं, हिंदी नहीं है। उसके जवाब में बीजेपी के उनके नेता कह रहे हैं कि हम हिंदू है, उर्दू नहीं है। भारतीय जनता पार्टी भाषा का और धर्म का आधार पूरे महाराष्ट्र में मुंबई में इसलिए ले रही है कि उन्होंने पिछले जी के कार्यकाल 12 साल में और देवेंद्र फडणवीस जी के दोनों कार्यकाल में उनसे उनके तरफ से कोई के काम तो सौगात और विकास दिखाकर वोट नहीं मांग सकते। मुंबई में केवल भ्रष्टाचार हुआ था। मुंबई के सड़कें, मुंबई में जो घर है वो जो है वो अभी बहुत ले जाना, उसके साथ जब इलेक्टेड बॉडी जब थी तो 90,000 रुपए का फिक्स डिपॉजिट था, उसको विड्रॉ लेना, उसके साथ 13,000 करोड़ का और कर्जा लेना, तो उनका पूरा भ्रष्टाचार और उनका नहीं है। तो इनके कार्यकर्तृत्व को कारनामे को छुपाने के लिए वो पोलराइजेशन का सहारा ले रहे हैं। अजित पवार का बयान आया कि जो इस वक्त की जो बीएमसी चुनाव है ये थोड़ा से अलग से है। पुणे महानगर पालिका के बारे में कहा कि हम अलग लड़ रहे हैं, दोनों एनसीपी साथ में लड़ रही है। जनता को ये दिखता है कि हम यूटी में है बीजेपी के साथ, थोड़ा सा कंफ्यूजन है। और कांग्रेस का भी एग्जांपल देके कहा कि इससे पहले भी कांग्रेस यूटी में थी दूसरी पार्टियों के साथ और फिर अलग अलग चुनाव लड़ी थी। क्या है ये नूरा कुश्ती जो है वो सत्ताधारियों के माध्यम से चल रही है। मैं मारने का ढोंग करता हूँ, सॉन्ग रचता हूँ और तू रोने का सॉन्ग। इस प्रकार से एक ही थाली के चट्टे बट्टे भारतीय जनता पार्टी, अजित पवार जी और एकनाथ शिंदे जी ये नूरा कुश्ती खेल रहे हैं और इनमें वास्तव में एक दूसरे पे टीका टिप्पणी का जो तीखा उनका तेवर और अंदाज है, सच है तो ये सरकार से बाहर निकले और फिर भारतीय जनता पार्टी पर वो टीका करे और भारतीय जनता पार्टी भी उनके क्रिटिक्स का उनका जवाब न दे, पहले उनको से बाहर निकाले और जवाब दे। सर राहुल जी क्या मुंबई आने और प्रचार के लिए आने वाले कोई क्लैरिटी मिल पाई, वो या फिर प्रियंका जी? ये स्थानीय निकाय का चुनाव है और आमतौर पर स्थानीय निकाय के चुनाव में स्थानीय लोग इसको लेकर कौन आना चाहिए ये तय करते हैं। सेंट्रलाइज चुनाव महाराष्ट्र का कहीं नहीं है। मोदी जी योगी जी को लाने की तैयारी बीजेपी करे, वो जो कांग्रेस का जो स्टैंड है, भूमिका है, जो परमानेंट भूमिका मैंने आपको बताई। सर दिल्ली दंगली प्रकरणी आज पुन्हा शेवटचा दिल्ली दंगली प्रकरणी आज पुन्हा एकदा शफीक इमाम आणि उमर खालिद यांचा जामीन फेटाळलाय, तर वर्षभर जामिनासाठी अर्ज करू नका असं सुद्धा कोर्टाने म्हटले। इतर 5 जणांना जामीन मंजूर केला। प्रकरणाला प्रलंबित न ठेवता सदर प्रकरण जे आहे याचा लवकर निकाल लावावा। पुरावे आहेत नाही आहेत काय आहे ते फास्ट ट्रॅक प्रकरणात हे विषय चालवावा। या विषयाच्या अंगानं मोठं राजकारण झालेलं आहे। मात्र त्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी फास्ट ट्रॅक मध्ये चालू 4 महिन्यात त्या केसचा निकाल लागेल, त्याचं नियोजन सरकारने। मात्र सरकार हे काही करत नाही आणि अशा मुद्द्यांना म्हणून चिघाळत ठेवण्याच्या मागे काय हे केंद्र सरकारने दिलं पाहिजे। थँक्यू।